हॅलो माय डिअर स्टुडंट्स. आज जो आपण डेरिव्हेटिव्हचा पार्ट पाहतोय ते कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. जसं जी ऑफ एक्स आहे, जसं एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे. आता एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजेच काय झालं तर हे कंपोजिट फंक्शन झालेलं आहे एफ आणि जी चं. तर इथे काय होणार, नाव सोल्युशन आर ऑफ एक्स हियर आर ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ जी ऑफ एक्स झालेला आहे. बरोबर. r of x is equals to f of g of x झालेला आहे. and therefore आता जर आपण याला डिफरन्शिएट करतो आहे, डिफरन्शिएट r with respect to x and therefore r dash of x, this is first order derivative of r. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झालेला आहे. अकॉर्डिंग दिस याच्यानुसार डेरिव्हेटिव्ह काय झालेला आहे तर दॅट इज एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स आणि परत कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्या तर डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स. ओके, काय केलेलं आहे परत लक्ष द्या. या एफ नुसार आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, त्यानंतर जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. आता यामध्ये एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स बरोबर आहे एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इनटू derivative of g of x is g dash of x and the derivative of x is 1. बरोबर. तर this is r dash of x हे काय झालेलं आहे r dash of x झालेलं आहे. we want r dash of 2 हे जर आपल्याला पाहिजे असेल तर आता इथे आपण काय करतो आहे तर लक्षात घ्या, याला आपण क्वाट सुद्धा म्हणतो आहे r क्वाट ऑफ 2. आता लक्षात घ्या यामध्ये काय होईल f डॅश ऑफ g ऑफ 2 इनटू g डॅश ऑफ 2 चालेल. तर इथे f डॅश ऑफ g ऑफ 2 म्हणजेच काय झालेलं आहे x ची व्हॅल्यू 2 असताना g ऑफ x काय असेल, x ची व्हॅल्यू 2 असताना g ऑफ x तुम्हाला दिसतोय 6. सो f डॅश ऑफ 6 इनटू x व्हॅल्यू 2 असताना आपल्याला g डॅश ऑफ x पाहिजे आहे दॅट इज 4 आणि म्हणून इथे काय झालं आहे इनटू 4 चालेल. त्यानंतर x ची व्हॅल्यू 6 असताना f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू किती आहे तर दॅट इज -4 and so -4 into 4 that is equals to -16 and this is r dash of 2. हे झालेलं आहे पहिलं आन्सर. ओके, काय केलं लक्षात आलेलं आहे. आता सेकंड पहा, अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे. इथे कॅपिटल आर वगैरे यूज केलेला आहे तर ऍक्च्युअली आपण स्मॉल आरच कन्सिडर करू चालेल. म्हणजे हा जो जी ऑफ एक्स आहे एफ ऑफ एक्स आहे यामध्ये यस चालेल. सेकंड नंबर मध्ये काय दिलेला आहे, सेकंड नंबर r ऑफ x इज इक्वल्स टू g ऑफ 3 प्लस f ऑफ x. ओके, आता असं जर असेल तर डेरिव्हेटिव्ह काय होणार, डिफरन्शिएट r with respect to x and therefore r dash of x is equals to अकॉर्डिंग दिस याचा डेरिव्हेटिव्ह काय झालेला आहे g डॅश ऑफ 3 प्लस f ऑफ x बरोबर आहे अकॉर्डिंग g आणि परत कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतोय तर d dx ऑफ 3 प्लस f ऑफ x बरोबर. आता यामध्ये काय होतोय दॅट इज g डॅश ऑफ 3 प्लस f ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 इज 0 लिहित नाही and the derivative of f of x is f dash of x. क्लियर. आता यामध्ये आपल्याला r dash of 4 पाहिजे आहे. म्हणजे याचा अर्थ जिथे कुठे x आहे त्या x च्या जागेवरती तुम्हाला 4 पुट अप करायचा आहे. म्हणजे g dash of 3 plus f of 4 into f dash of 4 बरोबर आहे. तर आता लक्षात घ्या f ऑफ 4 ची व्हॅल्यू पहिले याला सिंप्लिफाय करत असतो आपण. मग यामध्ये
g dash of 3 plus f of 4. याची व्हॅल्यू 4 असताना f of 4 म्हणजे याची व्हॅल्यू 4 असताना f of x काय बनेल तर दॅट इज 3 into f dash of 4 म्हणजे याची व्हॅल्यू 4 असताना f dash of 4 काय असेल तर दॅट इज 5. क्लियर? त्या गोष्टी लक्षात येऊन आलेल्या आहे. म्हणजेच g dash of 6 into 5. क्लियर? आता याची व्हॅल्यू 6 असताना g डॅश म्हणजे हा किती आहे तर दॅट इज 6 असताना 7 आहे. सो 7 into 5 and 7 into 5 म्हणजेच किती झालेला आहे 35 and this much is the answer. या पद्धतीने तुम्हाला आन्सर काढायचा आहे. अगदी सिंपल प्रॉब्लेम्स आहेत. आता तुम्हाला इथे जमेल प्रॉब्लेम सांगा. आता इथे दॅट इज f of s of x is equals to f of 9 minus f of x. Then f dash of that is डेरिव्हेटिव्ह जर घेतलेला आहे differentiate yes with respect to x and therefore a dash s dash of x first order derivative of s. याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतोय that is f dash of g minus f of x into derivative of g minus f of x. करेक्ट? या पद्धतीने आपण घेतोय. काय केलं लक्षात आलेलं आहे? ओ सॉरी इथे 9 आहे, g नाही आहे. इथे सुद्धा किती आहे 9 आणि इथे सुद्धा 9 आहे. मग आता यामध्ये काय होतोय f dash of 9 minus f of x into the derivative of 9 is 0. 9 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0 मायनस f चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे f dash of x आणि x चा डेरिव्हेटिव्ह परत 1 म्हणजेच मायनस f dash of x into f dash of 9 minus f of x. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला s dash of 4 पाहिजे. नाव s dash of 4 म्हणजे जिथे कुठे x असेल त्याच्या जागेवरती आपल्याला 4 पुट अप करायचा आहे. सो मायनस f dash of 4 into f dash of g minus सॉरी 9 minus आता इथे काय येणार 9 minus f of 4. क्लियर? काय केलं लक्षात आलेलं आहे? मग f dash of 4 म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू 4 असताना f dash ची व्हॅल्यू किती आहे तर 5. सो -5 into f dash of आता लक्षात घ्या यामध्ये 9 minus f of 4 x ची व्हॅल्यू 4 असताना f of 4 किती झालेला आहे 3 म्हणजेच -5 into f dash of 6 and so -5 into f dash of 6 म्हणजे x ची व्हॅल्यू 6 असताना f dash of 6 किती आलेला आहे -4 and so minus of minus that is plus म्हणजेच +20 and this is the answer. हे झालेलं आहे आन्सर. आता हा जर प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर त्याच मेथडनी आपल्याला सॉल्व्ह करता येईल. क्लियर? तर इथे काय दिलेलं आहे s of x is equals to g of x दिलेलं आहे. याला डिफरन्शिएट करतो आहे. डिफरन्शिएट x with respect to x and therefore s dash of x is equals to according this g that is g dash of g of x into derivative of g of x that is g dash of g of x into derivative of g of x is g dash of x. आता यामध्ये आपल्याला s dash of 6 पाहिजे. सो s dash of 6 is equals to now s dash of 6 is equals to that is g dash of g of 6 into g dash of 6. आता यामध्ये व्यवस्थित सांगा. पहिले हा ब्रॅकेट घेतोय
याची व्हॅल्यू 6 असताना g ची व्हॅल्यू आहे 2 म्हणजे g डॅश ऑफ 2 इंटू याची व्हॅल्यू 6 असताना g डॅश आहे 7 सो इंटू 7 मग g डॅश ऑफ 2 याची व्हॅल्यू 2 असताना g डॅश ऑफ 2 किती आहे तर दॅट इज 4 and so 4 into 7 that is 28 and this much is the answer. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. असा जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला 4 मार्कासाठी बोर्डाच्या एक्झाम मध्ये येईल. ओके, लेट अस स्टार्ट. फिफ्थ नंबर प्रॉब्लेम दॅट इज व्हेरी सिंपल, फार सिंपल आहे. f dash of 3 ची व्हॅल्यू तुम्हाला -1 दिलेली आहे, g dash of 2 ची व्हॅल्यू 5 and g of 2 ची व्हॅल्यू 3 and y is equals to f of g of x, then dy by dx at x is equals to 2 काय असेल. ओके, लक्षात घ्या सोल्युशन. A very simple problem. Y is equals to here y is equals to f of g of x असं तुम्हाला दिलेलं आहे. y is equals to f of g of x, this much you have given असं तुम्हाला दिलेलं आहे. मग काय होईल व्यवस्थित लक्षात घ्या. dy by dx at x is equals to 2 पाहिजे आहे. तर आपण काय करू शकतो, याला डिफरन्शिएट करतो आहे विथ रिस्पेक्ट टू x ने. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, या y ला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x ने, and so dy by dx is equals to derivative of y with respect to x is according f नुसार डेरिव्हेटिव्ह झालेला आहे a dash of g of x and the derivative of that is g of x. ओके, म्हणजेच यामध्ये f dash of g of x into derivative of g of x is g dash of x. And now dy by dx at x is equals to 2 is equals to f dash of g of 2 into g dash of 2 and that is equals to f dash of g of 2. g of 2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे that is 3 म्हणजे f dash of 3 into g dash of 2 ची व्हॅल्यू आहे 5. ओके, so f dash of 3 that is -1 into 5, answer is -5 and this much is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. काय कठीण आहे, काहीच नाही, फारच सोपी प्रॉब्लेम आहे. डेरिव्हेटिव्ह घेत गेलेलो आहे आणि आन्सर काढत गेलेलो आहे. त्यानंतर 6 नंबरचा प्रॉब्लेम काय दिलेला आहे, h of x is equals to here h of x is equals to root of 4 into f of x plus 3 into g of x, this much you have given. आता आपल्याला h dash of 1 पाहिजे आहे, म्हणजेच डिफरन्शिएट this h with respect to x, and so h dash of x is equals to according this root, या रूट नुसार डेरिव्हेटिव्ह होतो आहे 1/2 into root of 4 into f of x plus 3 into g of x, correct, into the derivative of that is d dx of 4 into f of x plus 3 into g of x, correct. काय केलेलं आहे, according this root the derivative is 1/2 into this much and the derivative of this function. So 1/2 into root of 4 into f of x plus 3 into g of x into the derivative of this term that is 4 into f dash of x plus 3 into g dash of x, correct. आता इथे जर आपल्याला h dash of 1 पाहिजे असेल तर now h dash of 1 is equals to 1/2 into root of 4 into f of 1 plus 3 into g of 1 into 4 into f dash of 1 plus 3 into g dash of 1, correct. काय केलेलं आहे लक्षात आलं.
जिथे कुठे x आहे त्या x जागेवरती तुम्हाला 1 पुटअप करायचं आहे. म्हणजेच 1 अपॉन 2 इंटू रूट ऑफ 4 इंटू f ऑफ 1. f ऑफ 1 ची व्हॅल्यू लक्षात घ्या, f ऑफ 1 ची व्हॅल्यू आलेली आहे 4. सो 4 इंटू 4 प्लस 3 इंटू g ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 3, दॅट इज 3. त्याच्यानंतर 4 इंटू f डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 3 प्लस 3 इंटू g डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 4. करेक्ट. आता इथे काय होतं 1 अपॉन 2 इंटू रूट ऑफ 16 प्लस 9 इंटू 4 3 are 12 plus 12 that is equals to 12 plus 12 means 24 into 2 into root of 25. 212 म्हणजे 12 upon 5 is the answer. This is f dash h dash of 1. ओके. तर काय केलेलं आहे लक्षात घ्या, अगदी सोपी आहे. डेरिव्हेटिव्ह आपण ज्या पद्धतीने घेतो त्याच पद्धतीने आपण इथे घेतलेला आहे. शेवटी पर्टिक्युलर सोल्युशन काढलेला आहे. पर्टिक्युलर आन्सर किती आहे 12 upon 5. पर्टिक्युलर आन्सर हे नेहमी कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये असतं, व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये राहणार नाही. ओके. 7th नंबरचा प्रॉब्लेम, फाइंड द x कोऑर्डिनेट. आपल्याला x ची व्हॅल्यू पॉइंट पाहिजे आहे फॉर ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व. या कर्व वरती असणारे जेवढे काही पॉइंट्स आहेत त्याच्यावरती आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे आहे आणि कंडिशन दिली आहे की x is always greater than or equals to 0 less than cos pi where dy by dx is equals to 0. ओके. तर आता सोल्युशन मध्ये आपण काय करू लक्षात घ्या. हियर y is equals to sin of 2x minus 2 times sin of x. y ची व्हॅल्यू काय झालेली आहे sin of 2x minus 2 times sin of x. ही y ची व्हॅल्यू झालेली आहे. नाउ differentiate y with respect to x. Differentiate y with respect to x. So dy by dx is equals to d dx of sin 2x minus 2 times sin of x. Okay. What is the derivative of sin? Sin चा derivative काय झालेला आहे cos of 2x. And again we take the derivative of 2 of x minus 2 is a constant and derivative of sin is cos of x. बरोबर आहे. And so the derivative of 2x is 2. So 2 into cos of 2x minus cos of x minus 2 times cos of x. आता cos 2x चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय असतो. तर लक्षात घ्या cos 2 थीटा चे फॉर्म्युले कुठले कुठले आहेत. cos 2 theta is equals to cos square theta minus sin square theta 2 times, मी इथे लिहितो आहे cos 2 theta is equals to cos square theta minus sin square theta 2 times cos square theta minus 1 minus 2 times sin square theta. This is the value of cos 2 theta. म्हणजेच 2 times cos 2x means 2 times cos square x minus 1 in minus 2 times cos of x. बरोबर आहे. सो या प्रत्येकातून 2 कॉमन काढला. 2 जर कॉमन काढत असेल तर इथे काय होणार cos square x 2 times cos square x बरोबर minus 1 आणि minus cos of x. क्लियर. तर आता यामध्ये काय होतो दॅट इज 2 times cos square x 2 times cos square x minus cos of x आणि minus 1. 2 times cos square x minus cos of x minus 1. आता हे झालेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग 2 1 are 2, 2 चे असे दोन फॅक्टर्स घ्या ज्यांची सबट्रॅक्शन 1 असेल. So 2 in the bracket 2 times cos square x minus 2 times cos of x plus cos of x minus 1. So 2 into या दोघांमधून 2 जर कॉमन काढलेला आहे 2 into cos of x जर कॉमन काढला आहे तर cos of x minus 1 plus 1 into cos of x minus 1. Okay. So 2 times cos of x minus 1 into 2 times cos of x minus 1. आता आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे आहे यानुसार.
जर कंडिशन आहे. नाव dy by dx is equals to 0 असं तुम्हाला दिलेलं आहे. And so 2 time cos of x minus 1 into 2 time cos of x minus 1 is equals to 0. म्हणजे 2 जर आपण कॅन्सल केला तर cos of x minus 1 is equals to 0 or 2 time cos of x minus 1 is equals to 0. म्हणजेच cos of x is equals to 1 आणि इथे cos of x is equals to 1 by 2. cos of x is equals to 1 by 2 आलेला आहे. आता मला एक गोष्ट सांगा, cos of x ची व्हॅल्यू किती आहे? 1. cos of x ची व्हॅल्यू किती आहे? 1 by 2. क्लियर? cos च्या कोणत्या अँगल वर तुम्हाला 1 भेटतो आहे हे माहिती आहे. कशावरती 1 भेटतो आहे? दॅट इज 0 वरती. कारण कंडिशन जर तुम्हाला x ची ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 and less than twice pi जर असेल, लक्षात घ्या इथे कंडिशन काय आहे? x is greater than or equals to 0 less than twice pi. तर याचा अर्थ आपण 2 pi घेऊ शकत नाही, फक्त 0 घेतो आहे. ठीक आहे? आणि cos of 0 means 1 असते. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल? नाउ for x is equals to cos of x is equals to 1, cos of x is equals to 1, the values of x is equals to 0 where x is greater than or equals to 0 less than twice pi. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळाली. नाउ सेकंड नंबर, आता सेकंड मध्ये काय होत आहे व्यवस्थित लक्ष द्या. इथे बरोबर आहे सर्व? ठीक आहे. सेकंड नंबर मध्ये काय होतं? दॅट इज फॉर cos of x is equals to 1 by 2. नेहमी लक्षात ठेवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज जर आपण फोरियर क्वाड्रंट मध्ये जर पाहिल्या तर रिपीटेड नेचर मध्ये येतात. कशामध्ये येतात? रिपीटेड नेचर मध्ये. म्हणजे cos ची कोणत्या अँगल वरती व्हॅल्यू किती असेल? cos ची कोणत्या अँगल वरती व्हॅल्यू 1 by 2 असेल? तर तुम्हाला माहिती आहे दॅट इज pi by 3. म्हणजे cos of 60 ची व्हॅल्यू ही 1 by 2 असते. and so the value of x is equals to pi by 3. बरोबर आहे. परत काय झालेलं आहे की cos हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो आणि फोर्थ क्वाड्रंट काय असेल तर दॅट इज 2 pi minus theta असतो. बरोबर आहे. 2 pi minus theta म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे? दॅट इज 2 pi minus theta म्हणजे minus pi by 3 म्हणजेच 6 minus pi, that is 5 pi by 3. Okay, and this much is the answer. So x च्या व्हॅल्यूज कोणत्या झालेल्या आहे? तर x ची व्हॅल्यू झालेली आहे 0, x ची व्हॅल्यू झालेली आहे pi by 3 आणि x ची व्हॅल्यू झालेली आहे 5 pi by 3. ओके, तर ह्या झालेल्या आहे याच्या व्हॅल्यूज. ओके, लक्षात घ्या यामध्ये 2 टाइम cos of x into cos of x minus 1 plus 1 into cos of x minus 1. So 2 times 2 into cos of x plus 1 into cos of x minus 1 या पद्धतीने आपण लिहितो आहे. 2 into 2 टाइम cos of x plus 1 into cos of x minus 1 झालेला आहे. क्लियर? आता एवढं झाल्यानंतर आपण काय करतोय? dy by dx ची व्हॅल्यू काढतोय. नाउ dy by dx is equals to 0. तुम्हाला dy by dx ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 0. So 2 times 2 into cos of x plus 1 into cos of x minus 1 is equals to 0. चालेल? मग 2 तर कॉन्स्टंट आहे, इकडे ट्रान्सफर केलं तर दॅट बिकम 0. म्हणजेच याचा अर्थ 2 टाइम cos of x plus 1 ची व्हॅल्यू झालेली आहे 0 और cos of x minus 1 ची व्हॅल्यू झालेली आहे 0. मग यामध्ये cos of x ची व्हॅल्यू होते आहे -1 by 2 आणि इथे cos of x ची व्हॅल्यू होते आहे 1. चालेल? आता मला तुम्ही सांगा cos ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. बरोबर? cos ची व्हॅल्यू कोणत्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असते ते पहा. डायरेक्ट आपण आन्सर लिहितोय आता. x काय आहे? x is greater than or equals to 0 and less than twice pi. ठीक है? As x is greater than or equals to 0 less than twice pi
म्हणजे आपल्याला 0 चालेल परंतु टॉइस पाय चालत नाही. आता एक गोष्ट मला तुम्ही सांगा, कॉस ऑफ एक्स हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो, कारण इथे मायनस आहे. तर तुम्हाला माहित आहे सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटमध्ये अँगल कोणता असतो तर पाय प्लस थीटा असतो. थर्ड क्वाड्रंटमध्ये अँगल कोणता असतो, सॉरी सेकंड मध्ये पाय मायनस थीटा असतो आणि थर्ड मध्ये पाय प्लस थीटा असतो. हे तुम्हाला माहिती आहे. सेकंड मध्ये पाय मायनस थीटा आणि थर्ड मध्ये पाय प्लस थीटा हे अँगल असतात, बरोबर आहे. मग कॉस कोणत्या अँगलवर 1/2 असतो, तर कॉस ची व्हॅल्यू 60 म्हणजेच 1/2 असते. कॉस ऑफ 60 म्हणजे 1/2 आणि म्हणून थीटाच्या जागेवरती जर मी π/3 लिहितो आहे तर पाय मायनस π/3 म्हणजेच काय झालेलं आहे 2π/3 आणि यामध्ये पाय प्लस π/3 पाय प्लस π/3 म्हणजेच काय झालेलं आहे दॅट इज 4π/3. सो द व्हॅल्यूज ऑफ x इज इक्वल्स टू, परत कॉस कोणत्या अँगल वरती 1 असते, कॉसच्या कोणत्या अँगल वरती कॉस ची व्हॅल्यू 1 असते तर दॅट इज 0 आणि टॉइस पाय. परंतु आपल्याला टॉइस पाय चालत नाही म्हणजे याचा अर्थ 0 चालतो आहे, म्हणजे याच्यासाठी तो झालेला आहे 0 आणि या व्हॅल्यू साठी कोण कोण झालेला आहे तर 2π/3 आणि दुसरं झालेलं आहे 4π/3. हे कसे आन्सर काढले हे लक्षात घ्या. cos of x is equals to 1, तर cos कोणत्या अँगल वरती 1 असतो तर दॅट इज 0 वरती आणि 2π, तर आपल्याला 2π चालत नाही म्हणून 0 घेतलेला आहे. cos ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे तर cos सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो, तर सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल असतो पाय मायनस थीटा आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल असतो पाय प्लस थीटा. मग यामध्ये 1/2 जर असेल तर cos ऑफ 60 ची व्हॅल्यू 1/2 येते म्हणजेच π/3 आणि म्हणून पाय मायनस π/3 दॅट इज 2π/3 पाय प्लस π/3 दॅट इज 4π/3. अशा पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. क्लिअर, काही अडचण आहे यामध्ये? हा जो प्रॉब्लेम आहे हा जर मी फिल इन द ब्लँक्स वगैरे लिहून जर सॉल्व्ह करतो म्हटलं तर तुमचं कन्फ्युजन वाढेल. त्यापेक्षा आपण काय करू, एक एक स्टेप जी आहे यामध्ये असणारी एक एक स्टेप सॉल्व्ह करायचो. ठीक आहे, तर चालेल. लक्षात घ्या f of x is equals to x square plus 5 आहे, g of x is equals to e to the power x plus 3 आहे. मग हा जो आहे याला कसं सॉल्व्ह करता येईल, f of g of x म्हणजे f मी जसा तसाच लिहिला आहे, याच्या जागेवरती g of x आहे, याच्या जागेवर कोण आहे g of x, तर याचा अर्थ काय झालेला आहे g of x ची व्हॅल्यू आहे e to the power x plus 3 आणि म्हणून या x च्या जागेवरती आपण काय लिहिलेलं आहे दॅट इज e to the power x plus 3. चालेल. आता यामध्ये काय होतो, x म्हणजे f of x, परत लक्षात घ्या मी इथे काय केलेलं आहे, g of x च्या जागेवर e to the power x plus 3 लिहिला आहे आणि हा f. मग यामध्ये f of x ची व्हॅल्यू x च्या जागेवर e to the power x plus 3 लिहिलेला आहे, म्हणजे याच्या जागेवर e to the power x plus 3 चा होल स्क्वेअर प्लस 5 झालेला आहे. म्हणजेच e to the power x plus 3 चा होल स्क्वेअर म्हणजे e to the power twice x plus 6 into e to the power x plus 9 plus 5 and so e to the power 2x plus 6 into e to the power x plus 14 आणि हा झालेला आहे f of g of x. त्यानंतर दुसरं आपल्याला पाहिजे आहे g of f of x that is equals to g of f of x, f of x ची व्हॅल्यू आहे x square plus 5. चालेल. f of x ची व्हॅल्यू x square plus 5 जर असेल तर आता इथे काय होणार ते व्यवस्थित लक्षात घ्या. g of f of x म्हणजे g of x square plus 5. ओके, आता g of x याच्या जागेवरती x square plus 5 जर आहे तर e to the power x च्या जागेवर x square plus 5 लिहितो आहे
आणि प्लस किती झालेला आहे 3. म्हणजेच e to the power x square into e to the power 5 plus 3. So e to the power 5 into e to the power x square plus 3. g of f of x म्हणजे e to the power 5 e to the power 5 into e to the power x square plus 3 झालेला आहे. This is g of f of x. आता एवढं झाल्यानंतर नेक्स्ट त्यांनी काय म्हटलेलं आहे. Now f dash of x is equals to आपल्याला f dash of x पाहिजे आहे म्हणजेच the derivative of x square plus 5 पाहिजे. What is the derivative of x square plus 5? That is twice x आणि 5 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे g dash of x. g dash of x म्हणजे d dx of e to the power x plus 3. So e to the power x आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0. The derivatives of f of g of x with respect to x in terms of f and g is. आता लक्षात घ्या याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहिजे आहे इन टर्म्स ऑफ f and g with respect to x. पहिले f नुसार डेरिव्हेटिव्ह म्हणजे f dash of g of x. करेक्ट? या f नुसार डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर g of x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे g dash of x झालेला आहे. बरोबर? तर डेरिव्हेटिव्ह ऑफ f of g of x with respect to x in terms of f and g is f dash of g of x into g dash of x. एवढं झाल्यानंतर आपल्याला therefore d dx of f of g of x is equals to derivative of f of g of x. आता f of g of x with respect to x in terms of f and g is. आता इथे काय होणार लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ f of g of x. f of g of x ची व्हॅल्यू तुम्ही काय काढलेली आहे a to the power 2x plus 6 into e to the power x plus 14. So d dx of e to the power 2x plus 6 into e to the power x plus 14. And so what is the derivative of e to the power 2x? E to the power 2x and the derivative of 2x is 2 plus 6 into the derivative of e to the power x is e to the power x आणि 14 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0. So 2 into e to the power 2x plus 6 into e to the power x. This is derivative of f of g of x. बरोबर आहे? त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ आता त्याचं पर्टिक्युलर सोल्युशन पाहिजे आहे and derivative of d dx of f of g of x at x is equals to 0. याची व्हॅल्यू 0 असताना याचा आन्सर आपल्याला पाहिजे आहे म्हणजे 2 into e to the power 2 into 0 plus 6 into e to the power 0. e to the power 0 means 1. So 2 plus 6 that is equals to 8. म्हणजेच derivative of this term at x is equals to 0 is 8. क्लियर? आता एवढं झाल्यानंतर आपल्याला लास्ट मध्ये परत आन्सर पाहिजे. The derivative of g of f of x with respect to x in terms of f and g is. लक्षात घ्या याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x पाहिजे इन टर्म्स ऑफ f and g is काय होणार g dash of f of x into the derivative of f of x is f dash of x. बरोबर? तर हा झालेला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे? त्यानंतर काय पाहिजे आपल्याला therefore आता ज्या पद्धतीने इकडे आपण काढलेला आहे त्याच पद्धतीने इथे सुद्धा काढायचं आहे. therefore
डेरिव्हेटिव्ह ऑफ डी dx ऑफ g ऑफ x. आता इथे लिहितो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ g ऑफ f ऑफ x, g ऑफ f ऑफ x is equals to derivative of g of f of x. g of f of x म्हणजेच काय झालं आहे e to the power 5 into e to the power x square plus 3. बरोबर आहे. कोणाचा डेरिव्हेटिव्ह तर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह d dx of e to the power 5 into e to the power x square plus 3. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार? e to the power 5 is a constant and the derivative of e to the power x square is e to the power x square, and again the derivative of x square, that is twice x. So twice x into e to the power 5 into e to the power x square या पद्धतीने आपण आन्सर काढतो आहे आणि प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0. त्याच्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू 1 असताना आन्सर काढायचं आहे. पारेबाळांनो, यामध्ये x स्क्वेअर प्लस 5 म्हणजे लॉज ऑफ इंडायसेस यूज न करता सुद्धा याला आपण असं लिहू शकतो 2 into x into e to the power x square plus 5, कारण यांच्या पॉवरची काय होणार ऍडिशन. ठीक आहे. अँड लास्ट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ d dx ऑफ g of f of x at x is equals to -1 is equals to. आता इथे सांगा काय काय होईल. याच्या जागेवरती -1 पुट अप करायचंय. सो 2 into -1 into e to the power -1 चा स्क्वेअर प्लस 5 म्हणजेच 2 into -1 that is -2 into e to the power -1 चा स्क्वेअर that is 1 plus 5 is 6, and this much is the answer, that is -2 into e to the power 6 is the answer. ओके, आलं लक्षात? या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर इथे तुम्हाला माहिती आहे हा जो प्रॉब्लेम आहे फिल इन द ब्लँकच्या स्वरूपात आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप समजून त्याला सॉल्व्ह करा. ठीक.